आपण प्रार्थना करूया. परमेश्वर पिता दयाळू बापा, सुंदर दिवसामध्ये तुझे आभार मानतो. महान परमेश्वर, आशीर्वाद परमेश्वर, तुमच्या वचनात चालणाऱ्या प्रत्येकाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू येशूच्या नावाने करतो. हालेलुया. आपण एका दान धर्मा विषयावर बोलणार आहोत की परमेश्वर आपल्याला शेवटच्या न्यायामध्ये काय कामाला येणार, काही कामाला येणार नाही. तर ह्या ज्या दानाविषयी जे लिहिलेलं आहे की मत्ते 25 अध्यायामध्ये 31 पासून 46 वचनापर्यंत शेवटचा जो काळ आहे, येशू ख्रिस्त आपल्याला एका न्यायाविषयी सांगतो. हे न्याय कसे होणार आणि ह्या न्यायाद्वारे आपले फायदे कसे होणार. जेव्हा एखादा मनुष्य एक चांगलं काम करतो, भुकेला आहे, त्याचा आहे, कनिष्ठ आहे, अशा व्यक्तीकडे एखादा अन्नधान्याचा वापर करतो आणि त्याच्यातून मनामध्ये शांतीचं वातावरण तयार करतो, तेव्हा परमेश्वर आपल्याला त्याचं रूप कसं दाखवते ह्या वचनाद्वारे सुरुवात करूया. म्हणजे बघा काय सांगते, मनुष्याचा पुत्र आपल्या वैभवाने सगळे पवित्र देवदूत आहेत त्याच्या बरोबर येईल, तेव्हा तो आपल्या वैभवशाली राजासनावर असेल. कारण त्यांनी काय केलेलं, त्यांनी सगळं आपलं स्वतःचं बलिदान पण दिलेलं. त्यांनी कोणत्या गोष्टी आपल्या स्वतःसाठी ठेवलं नाही, लोकांसाठीच आपलं जीवन घालवलं. आता जर आपण आहे आणि आपण जर दुसऱ्यांसाठी काही करत असेल, ते कठीण जाते आणि त्या कठीण मधूनच प्रवास करावा लागते. तर ते शिक्षण जे आहे ते शिक्षण तुम्हाला ना मला पण हेच उपयोगी आहे. जर ज्याला स्वर्गात जायचं असेल तर या शिक्षणाकडे आपल्याला पूर्ण मनापासून एक लक्ष आणायचं आहे. त्याच्या पुढे सर्व राष्ट्र आपलं महाराष्ट्रच नाहीये, बरोबर, सर्व राष्ट्र जे आणि सगळे राष्ट्राचे लोक बनतील, म्हणजे एक मनुष्य निर्माण होईल का. आता मुंग्या माहितीये तुम्हाला केवढ्या आहेत, बरोबर, दिसते का, बापरे बापरे, ते काय विचार नाही करू शकत एवढ्या मुंग्या असतात. तशा प्रकारे तुम्ही असं जवळ आहे, लांब आहे, अशी जवळ बसतील त्यावेळेला. तेव्हा जमवल्या झाल्यानंतर एखादा मोर्चा काढल्यानंतर बघा कशी गचरी असते, तशा प्रकारे ते शेवटचा न्याय होईल, तेव्हा तो प्रत्येक माणूस तिथे थरथर कापेल. त्या न्यायाचा दिवस आल्यानंतर माणसाला पश्चाताप करण्याची संधी मिळेल. हालेलुया. तो पुढे जाईल आणि ज्याला संधी नाही मिळालं तर त्याचं जीवन अधोलोकात उतरलं जाईल. सगळ्यांनाच तसं नाही. मग ते 7:21 आता मी आहे, माझा एक विश्वास आहे की माझा परमेश्वर मला स्वर्गात नेईल. मी शेवटपर्यंत जो विश्वास ठेवलेला आणि मी जर शेवटपर्यंत परमेश्वरच्या आज्ञेने नियमापर्यंत जर चालला तर मी 100% स्वर्गात आहे. आपला खात्रीचा विश्वास पण पाहिजे. पण आपण 1000 पाप करणार आणि मग सांगणार मला स्वर्गात. मग ते 7:21 पासून नाही. देवाचे नियम, या देवाची वेळ आपण जर घालवत असेल ना, आपली इच्छा ना आपण पुऱ्या करत असेल तर तिथे देव कोणत्याच माणसाला स्वर्गात नेणार नाही. मग जरी मी पण देवा नियम मोडले तर मला सुद्धा उचलून तो अजूनही टाकेल. सगळेच लोक स्वर्गात जाण्यासाठी रेडी नसतात, पण नरकासाठी सगळे रेडी असतात. खाणं पिणं मौज मजा ऐशोआराम, फक्त दही गोष्टी देवाला आवडत नाही. याच्या देहाच्या गोष्टी ज्या आहेत ते माणसाला खाते, पण आत्मिक गोष्टी ज्या आहेत ते माणसाला शक्ती देते. आणि कोणतं काम चांगलं करताना लोकांना पाहण्यासाठी नाही करायचं. कारण मग ते 7 अध्यायामध्ये ह्याच्याविषयी पण उदाहरण दिलेलं आहे. आपलं फोकस फक्त त्या परमेश्वरावर पाहिजे ना, त्यांनी ज्या आज्ञाने नियम दिल्या त्याप्रमाणे आपल्याला वागलं पाहिजे ना, कार्य केलं पाहिजे. मनुष्य श्रीमंत कसा बनतो, आत्मेने, पैशाने नाही. पैशाच्या श्रीमंत माणसामध्ये सार्वकालिक जीवन नाही.
आपण छोटं मोठं काही दान धर्म केलं तेव्हा आज आपले दार सगळे होत का, की देवाला त्याची काळजी आहे की तुला आसरा मी देतो, तू दुसऱ्याला आसरा दिला म्हणून मी तुला आता आसरा. खिशात पैसे नसल्यावर माणूस कमजोर होतो असा नाहीये. त्या खिशात काय नाही मग काय करू, तसं नाही. या अंतःकरणामध्ये काहीतरी आहे आणि तो सगळ्यांचा हृदय जाणारा परमेश्वर आहे. त्याला माहिती आहे याच्या गरजा, त्याच्या गरजा, याच्या गरजा, त्याच्या गरजा काय. मग ते 6 मध्ये तुम्हाला माहिती आहे की 25 पासून वचन दिलेलं त्या पक्षांचं. त्याच परिस्थितीत आपल्याही जीवनाचा आपण स्वतःचाच निर्णय घ्यायचा की मला स्वर्गात कसं जाता येईल. आणि जसे मेंढपाळ शेणापासून मेंढरी वेगळे करतो, तो त्यांना परमेश्वर आपल्याला सुद्धा एकमेकापासून वेगळं करणार. एक पास्टर होते, त्याला एक स्वप्न पडले. तर तो स्वप्नामध्ये ना कोमामध्ये गेला, देवाने त्याला स्वर्गात नेलं. तो पॉवरफुल प्रार्थना करणारा, कंगडे रुले पांगडे सगळे चालू करायचं. देवाने स्वर्गात नेलं तर त्याला काय वाटलं, बाग मी एवढं कार्य करतो, मी पण स्वर्गात जाईल. नुसती चमत्काराने स्वर्गात जात नाही, लक्षात ठेवा. आपली कर्म, आपली कृती मेन आहे पश्चाताप. सगळ्या प्रार्थनेमध्ये जीवन जगायचं असेल तर पश्चाताप. मी तुम्हाला 3 गोष्टी दिलेल्या आहेत. काय? प्रार्थना, पश्चाताप आणि खावायला पाहिजे ते 3 गोष्टी. हे जर तुमच्या जोडीला असेल तर तुम्ही पुढे काय पण करू शकता. तर त्या पास्टराने बघितलं, खूप झाला स्वर्गात एकदम चांगला आहे, छान मस्त आहे. असं करता करता देवाने सगळे त्याच्या ग्रुप मधले काही लोक होते प्रार्थना करणारे, ते ग्रुपचे दाखवले. एक पास्टर लोक बसलेले प्रार्थना करणारे. त्याचं पहिलं सीन दाखवलं. हे प्रार्थना करत होते, असं करत होते, हिलिंग करत होते, प्रवचन देत होते, सगळं डिटेल दिलं. अरे वा, हे सगळे स्वर्गात आहे, कार्य करतात मस्त. मग ते 7:21 वचन त्याच्या समोर दिलं. हे सगळे प्रभू प्रभू केले पण प्रभू सारखे वागले नाही. आणि त्याच्यानंतर ते मेले. ते सगळे नरकात चाललेले. तो बघतो हे सगळे नरकात कसे चालले, हे कार्य करणारे. तेव्हा तो सांगते की माझा आत्मा त्याच्यात होता आणि त्या आत्म्याने त्यांनी ती सेवा केली. पण जेव्हा ती प्रार्थना सोडली, बाजूला गेली, तेव्हा देहाच्या आत्म्यात घुसली आणि पाप करायला सुरुवात. आणि रोमकरा 7:23 दिले, पापाचं वेतन. आणि नंतर हे लोक नरकात पोचले गेले. सगळ्याच गोष्टी स्वर्गात जाणाऱ्या नाही. मी खूप प्रार्थना करते, मी प्रार्थनेत नाही. पहिले विचारा देवाला, तुमचे आचार विचार जोडलेले आहे का? मी एवढं काम करतो, मी तेवढं काम करतो. मन फ्री ठेवा, मनात काहीच ठेवू नका. राग, नफरत पासून, हेवापासून की कुठल्या गोष्टी. हे आपलं नाही, हे देवाचं आहे. जेवढं वापरता येते तेवढं देवाच्या बाबतीत वापरा ना, चूप राहा. आपलं काही नाही तर आपल्याला काही मिळणार. त्या पास्टराने जीवनात सुरुवात केली आणि त्यांनी डिसिजन घेतलं की माझी परीक्षा हीच आहे, आता मला नवीन जन्म घ्यायचा. आता हे जन्म आपला नवा आहे. आता तुम्हाला परत ते जातील त्या जगात, त्या वातावरणामध्ये. तर तुम्ही समजून घ्यायचं की आमची बारी त्या नरकामध्ये. त्याने नरकासाठी आपल्याला पाठवलं नाही, स्वर्गासाठी पाठवले. म्हणून नुसतं प्रभूची नाही, तर प्रभूच्या नियमाचं पालन करून प्रभूचे.
मग देवाने तुम्हाला जे मार्ग दिल्यात, शिक्षण दिल्यात, ते कशासाठी? म्हणून प्रभू येशू का सांगतो, मी भुकेला आहे, मी प्यास आहे, मी कनिष्ठ आहे. पुढे काय सांगते? मेंढ्यांना आपल्या उजवीकडे, शेंद्र्यांना डावीकडे ठेवी. दोन भाग बनवतील, कुठे जायचं कुठे राहायचं आपण. चांगले विचार, चांगले गुण, चांगलं अनुभव आपल्याला देवापासून घ्यायचं. आपल्यामध्ये थोडासा विचार करत बसायचं की मी आता परिस्थिती माझी कमी किंवा माझी कमजोर किंवा माझा धंदा किंवा मी कुठे चुकलाय, पहिला सर्वे कर. आम्ही काय करतो, लोकांसाठीच करायचं. कधी सांगितलं तुम्हाला माझ्याकडे खर्चाला पैसे नाही, हे नाही, कधी सांगितलं का? कोणीतरी आसपास सांगा पैसे मागतोस, लोक बदनामी करतील, पण मी नाही करणार. कारण का माहिती, परमेश्वराने दिलेला हक्क आहे, काय आपल्या जोडीला आहे ना. हात मोकळे ठेवा, हात असे नका करा, हातात काय नाही, हात मोकळे केले तर सगळं येते. कुठे नेणार पैसे, कोणासाठी? डिसिजन मी घेतलेला आहे ना, ते सोडणार नाहीये. आणि ते डिसिजन कधी कमजोर नाही माझा पडत. तुम्ही कमजोर पडता सगळे वेगळे, कामात, धंद्यात, कार्यात, हर एक गोष्टीमध्ये कमजोर नाही. तर प्रभूच्या मार्गात परीक्षा असते ज्या दिवशी तुमची, त्यात टिकून राहा. त्या परीक्षेतून पुढे जा, मग तुम्ही जिंकून राहा. राजा वजू काय सांगते, राजा उजवीकडच्याला म्हणेल, काय सांगते, माझ्या पित्याच्या आशीर्वादित लोक. त्याने काय बोलला, माझ्या पित्याचे आशीर्वादित लोक. आता अनुवाद मध्ये 28 ते 14 वचनात आहे आशीर्वादित. आपण पित्याचे आशीर्वादित लोक आहेत. आपल्यावर शाप नाही येणार, आपल्यावर संकट नाही येणार, आपल्यावर दुःख नाही आले तरी परमेश्वर उचलून येणार. कधी पण लक्षात ठेवा, कारण तो जर जोडीला आहे तर त्याला त्याच्यातून पुढे जाणं गरजेचं आहे. खंबीर व्हा, हिंमत व्हा, काहीतरी करा. कधी फुकट जात नाही. कधी कधी आपल्या खिशामध्ये पैसा नसते, कधी का नसते की तुम्हाला ते जाणीव करून देते तुझ्यासारखे असे लोक आहेत. तेव्हा परमेश्वर तुम्हाला मदत देईल, परमेश्वर तुम्हाला सहाय्य देईल, परमेश्वर तुम्हाला ज्ञान देईल, परमेश्वर तुम्हाला अनुभव देईल, परमेश्वर तुम्हाला कार्य करण्याची शक्ती देईल. एकच असा माणूस आहे की तो सत्य आणि प्रामाणिकपणे चालतो. एका पास्टरने फोन केला मला, व्हिडिओ बघून किती खुश झाला. तो किती कठीण गरीब परिस्थितीतून निघाला आणि हळूहळू आता चांगल्या ठिकाणी काम करून संसार बसून बसला. किती तो आनंदी आहे आणि हमेशा परमेश्वराला धन्य देतो. तुमच्याशी बोलल्यावर खूप फायदे होतात. बोलण्याचा फायदा काय? मीही काय करतो बरोबर, हेच माझं जीवन आहे. लोकांना शिकवायचं शिक्षण ठेवलं ना तर ते शिक्षण मिळते, पण शिक्षण नाही मिळालं तर त्यांना नाही. लोक बघतात तेव्हा त्यांना कळतं. याच्यावर अनेक लोक आहेत असे. तुकारामाचा 1 नंबर आहे, त्याच्यावर तुम्हाला अनेक लोकांचा असा प्रतिसाद मिळेल तुम्हाला. कारण हे लोक जाणीव करतात की एक व्यक्ती अशी सेवा करते. काही लोकांना नाही माहिती. सन्मानित जीवन आहे ते. तुम्ही ना मी नाही करत, करणारा तो परमेश्वर. त्याला जागा द्या, तो तुमच्याद्वारे. देव कोणाच्या रूपात येईल तुम्हाला नाही माहिती. शैतान कोणाच्या रूपात येईल ते पण तुम्हाला माहिती नाही, कारण तुम्ही शिक्षण नाही घेतलं. 2 रूपाचं शिक्षण असते. बोट 2 आहेत, पण अशी वेगळी आहेत ना अशी वेगळी आहेत. हात कसा आहे? 5 बोटाचाच आहे ना. असं फिरवलं ते 10 झाले. काय असे मोज न असे मोज. चष्मा द्यायला गेला.
ज्ञान घ्या की नाही तेव्हा तुम्हाला काहीतरी अनुभूती. ज्ञानाशिवाय कोणत्या गोष्टीने ज्ञान परमेश्वराकडे बघा, एक हिंमत, एक प्रीती, एक दया, एक शांती, एक परमेश्वराने दिली नाही ह्याच्याकडे लक्ष द्या. कुठेतरी गेलो ना तर थांबा ना, थोडं थांबा, तर काय करू, माझी वेळ सगळ्यांना दिलेली आहे, कुठे बसलो कुठे थांब. ऐकायला वाटते खरं, पण तसं थांबायला सुद्धा माझं ऍडजस्टमेंट होत नाही. परमेश्वराने जी ऍडजस्टमेंट आपल्याला दिलेली आहे, सेवा. देवानी योहान 15 देवाने का निवडलं, कशासाठी निवडले आपल्याला? देवानी निवडलं कशाला माहिती नाही, खोकला करायला नाही. देवानी कशाला निवडलं काय माहिती नाही. अरे चांगलं कामाला निवडलं की नाही? कोणाचं पोट फुगल्यासारखं झालंय, परिस्थिती अशी आहे. आपल्या जीवनामध्ये पहिलं स्थान तुम्ही देवाला द्या. या विषय खूप आहे दानधर्माविषयी. दानधर्म म्हणजे कसं, आपलं जीवन देणं देवाला. रोकरस 12 ते पहिलं वचन वाच, मग तुम्हाला सांगते, कारण एवढी वचन भेटत नाही एवढ्या टायमाला. आहेत भरपूर, पण शिकवण पण नाही मिळालं, ज्ञान पण नाही मिळालं, मार्गदर्शन नाही मिळालं, तर तुम्ही काय करणार? निश्चित वचन लिहून ठेवतील, प्रार्थना माहिती नाही, काय सांगणार. पहिलं ते एक वचन घे. म्हणून बंधूजनो, मी देवाच्या करुणेमुळे मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही आपले शरीरे जिवंत, पवित्र व देवाला यज्ञ म्हणून समर्पण करावं, आध्यात्मिक सेवा. सांगितलं, जिवंत देवाला यज्ञ म्हणून असं समर्पित करा. ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे. आज जर आपल्यामध्ये आध्यात्मिक सेवा नसेल तर आपण कुठेतरी दुःखात आणि आपत्तीत पडले जातील. देवाचे नियम, देवाच्या योजना, देवाचे मार्ग, त्याच्या आता स्वर्ग नरक सगळं आहे. आपल्याला कुठेच जायचं ते आपली इच्छा नाही. आता पाहिजे तिथे आपण फिरतो, वाटेल ते करतो, उपदेश पण सांगते, वाटेल ते मी करेल, परंतु काय सांगते माहितीये का, तुझा धना विश्व घेणार आहे. हे तारुण्यामध्ये स्पष्ट देते. आपल्या बायबल आधारित शिक्षण घेणं गरजेचं आहे. तर आपण त्याची प्रार्थना करूया. परमेश्वर सुंदर दिवसाबद्दल तुमचे आभार मानतो. महान परमेश्वर, आशीर्वाद परमेश्वर, तुमच्या वचनात चालणाऱ्या प्रत्येकाला सहाय्य करा. सर्व मध्ये लोक, आमदार लोक, सरपंच, सर्व पोलीस लोक, तुमचा आशीर्वाद देवा. परमेश्वरची इच्छा आपल्या सर्व देवाची सेवा करणाऱ्या प्रत्येकाने यावर परमेश्वराच्या वचनाने ज्यांनी प्रार्थना करायला सांगितले त्यासाठी प्रार्थना करूया. जे आजारी दुखी हे करत आहे अशा सर्व लोकांना प्रभू सहाय्य मिळावं ही प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात करतो. आमेन.